2:30 वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. अडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले 10-12 वर्षांचे पोरसवादा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाठ झोपली गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेस ठेक्याच्या वावरात गेली होती. तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती. सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या वेळाचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या. 2-2.5 मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार. तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चगळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. अरर, केवढ्या भरदिशी धावतात या मोटारी आणि फास दिशी पाणी उडवतात मेल्या. या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या. हो तर काय, ती नाही का गोप्याची माय. भरली भरली टोपली भेंड्यांनी हाराच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या, जसे काही शिपाईस. त्या उडाण खटोल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीने घेऊन, तशा. आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात. बाजूने जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू. लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या. रामा, केवढा कलकलाट त्यांचा. आरत्याशी झुंज घालतात जणू. आहा, काय न्यारा घमघमाट सुटलाय. तिने मागे वळून पाहिले. तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवली. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याची ओघळ गळगळा जाईल तो ती उंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपली. 5 मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नांच्या जगात शिरली. त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावरचं जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालत होती. बरोबर आजी नव्हती, कोणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा. तिच्या डोक्यावर गवत कुठे होते, काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम. त्याचा सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. आहा, शेव. खमंग, कुरकुरीत, गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेचच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याला कोणाला द्यायचा असतो ना. पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली. दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर
चिंचेची पाने मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती. वाऱ्याचे झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळ्या आलेले, सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायची ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते. दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडे होते. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती. तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. अरेच्चा, कुणीतरी भाकरी भाजते वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा एवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला, माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध. पाहूयात तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली. म्हणून दमडीही निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून, गवतातून. आता तिला स्वप्नात कुठले तरी गाव दिसले. सोने गाव का ते? सोन्याचे गाव? मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती. मग शीतळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे. तो पाहतो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथं. मला दे की रे थोडं. हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो. खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर नुसतं दूध निघतं. दमडीने खोबरं घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो हो, हा सगळाच तुकडा तुझ्यासाठीच आहे. दमडे घे, सगळा घे दमडे. पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती. दमडी जागी झाली. पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या पडल्या ती आजीकडे पाहत राहिली. पुन्हा आजीने हाक मारली, दमडे, असे काऊन पाहतं ग? उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुळवू लागली. दीड दमडीचं चालता जीव तो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अशाच बालभारतीच्या कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.